काय झालं? क्षेत्र पाण्यामध्ये गेलं सगळं. काय मका होती काही? हा मक्का होती. हे काय मकाच का? मक्काची. हे घर कोणाचं आहे? घरा माझाच नवनाथ दगुस्वामी. म्हणजे घर वावर आणि पाणी एकत्र झालं. एकत्र झालं. रात्री पाण्यात झोपा नाही तर घरात झोपा, काही केलं नाही तर पिकात झोपा. सगळं बरोबर झालं. सरकार लक्ष असू द्या. हे गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या घरात पाणी गेलं, दारात पाणी गेलं, वावरात पाणी गेलं, सगळीकडेच पाणी गेलं. हे पिकं बघा असे उभे, आणि हे बघा खाली चिखल. बसल्यावर काय होतं बघा. सगळ्यांनी मोठे मोठ्या अडचणी सगळीकडेच. लोकांच्या वावरात पाणी, पिकात पाणी, कांद्यात पाणी, रोपात पाणी, बाजरीत पाणी, मकात पाणी, पाणी कशात नाही, घरात पाणी आणि घरात पाणी. आणि या पाण्याच्या कडाकडाला जे बिळा होते सापाचे, ते सगळे साप बाहेर निघाले आणि घरात घुसले. आता लागले आता आणि त्याच टायमाला काय होतं, लाईटी जातात, हे होतं. लोकांनी जगायचं कसं असा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची नितांत मदतीची गरज आहे. तरी सुद्धा मी आभार मानतो. इथं आमच्या तलाठी तात्या आलेले आहेत. तात्या नाव सांगा आपलं काय? श्याम कदम तात्या आलेले आहेत. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या. ते आता पंचनामा करणार आहेत इथं. आणि कृषी अधिकारी मोरेश साहेब आलेले आहेत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी शुभम बेराड साहेब, त्यांच्याशी पण फोनवर बोलणं झालेलं आहे. आणि हे जे पाणी आलेलं आहे, हे पाणी एका बंधाऱ्याचा साठवण तलाव टाईप बंधारा होता, त्याचं हे बॅकवॉटर आहे. आणि ही जमीन भूसंपादन झालेली नसताना, ही जमीन भूसंपादन झालेली नसताना, अक्षरशः इथं घर असताना ते बॅकवॉटर इथपर्यंत आलेलं आहे. तर ते सुद्धा आम्हाला विनंती करायची की त्याचं जे काय जलसंधारण खात्याकडे आहे, तर त्यांनी त्याचं व्यवस्थित दुरुस्त करावं आणि निदान घरात पाणी घुसणार नाही अशी व्यवस्था करावी. धन्यवाद सरकार.